चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरू वामनराव पै यांचे विचार. अभ्यासाचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी या शब्दात उत्तम रीतीने सांगितलेलं आहे. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. चिकाटीनं आणि निष्ठेनं अभ्यास करणाऱ्यालाच तप असं म्हणतात. तप करणं म्हणजे शरीराला विविध प्रकारे ताप देणं नव्हे. अशा पद्धतीनं शरीराला ताप देण्याचा प्रकार अर्थशून्य असून त्यातून माणसाला केवळ नैराश्य आणि वैफल्य प्राप्त होतं. थोडक्यात तप म्हणजे योग्य दिशेनं अभ्यासपूर्वक शारीरिक आणि मानसिक प्रयत्न करणं हे होय. जीवनामध्ये अभ्यासाचं महत्त्व वादातीत आहे. अभ्यासाचे परिश्रम घेऊनच माणसं मोठी होत असतात. अभ्यासाला सर्व काही शक्य आहे एवढं प्रचंड सामर्थ्य अभ्यासामध्ये आहे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. वास्तविक अभ्यास करणं हे निसर्ग नियमांना धरून असल्यामुळं अभ्यास करण्यात टाळाटाळ करणं म्हणजे निसर्ग नियमांना लाथाडण्यासारखं होय. म्हणून अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसानं सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. अभ्यासपूर्वक प्रयत्न ही गोष्टच अशी आहे की प्रयत्न करत असताना प्रयत्न करणाऱ्याला पावलोपावली प्रकाश दिसून प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो. या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की जीवनाच्या प्रवासामध्ये माणसाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतं. सामान्य माणसं यशानं हुरळून जातात किंवा अपयशानं होरपळून जातात. वास्तविक यशाचे आणि अपयशाचे प्रसंग सर्वांच्याच वाट्याला येत असतात. मग ते संत असोत, पंत असोत, महंत असोत किंवा भगवंत असोत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसानं अपयशाच्या अंधारात गोंधळून न जाता काही काळ मन स्थिर ठेवून प्रकाश दिसण्याची वाट पाहणं आवश्यक असतं. दिवसा उजेडी बाहेरून आपण जेव्हा एखाद्या काळोखाच्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा प्रथम आपल्याला काहीच दिसत नाही. अशा अवस्थेत आपण हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर भिंतीवर आपडण्याचा किंवा ठेचकाळण्याचा दाट संभव. परंतु त्याच अवस्थेत आपण जर काही काळ स्थिर उभे राहिलो तर खोलीत सर्व काही स्पष्ट दिसायला लागतं. म्हणून अपयशानं गोंधळून न जाता काही काळ मन स्थिर ठेवून तसंच राहणं माणसाच्या हिताचं असतं. अपयशाची पायरी पायाला लागली म्हणून निराश होण्याचं कारण नाही. अपयशाच्या पायरीवर पाय देऊनच यशाच्या दिशेनं खंबीरपणे वाटचाल करायची असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुसरा मुद्दा असा की हृदयस्थ आत्मशक्तीवर निष्ठा ठेवल्यानं आणि प्रयत्नांची कास धरल्यानं माणसाला त्या आत्मशक्तीकडूनच आवश्यक तो प्रकाश मिळत असतो. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचं हे वचन लक्षणीय आहे. यू विल राईज विक्टोरियस ओ एनी डिफीट अँड रिअलाइज द चेरिश्ड डिझायर्स ऑफ युअर हार्ट थ्रू द मार्वलस पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक दैववादाच्या आहारी जातात आणि अभ्यासाचा कंटाळा करून प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देतात. असं का घडतं? याचं कारण कर्म आणि कर्माचं स्वरूप याबद्दल लोकात असलेलं अज्ञान हे होय. ज्याला आपण कर्म असं म्हणतो ते कर्म प्रत्यक्षात स्वानंदाचं स्फुरणच असतं. आपल्याच हृदयात नित्य वास करणारा स्वानंदच कर्मरूपानं प्रगट होत असतो. हे फार मोठं गुपित आहे. परंतु स्वानंद कर्मरूपानं प्रगट होतो हेच माणसाला ज्ञात नाही. हे माणसाचं फार मोठं दुर्दैव होय. या स्वानंदाचा आपल्या मनाशी संबंध येतो. क्रिकेट खेळण्यात मन रंगतं त्यामुळे मनाला स्वानंदाचा स्पर्श होऊन आनंद होतो. परंतु अभ्यास करण्यात मुलाचं मन रमत नाही. कारण अभ्यास म्हणजे एक शिक्षाच आहे ही कल्पना करूनच अभ्यास केल्यामुळं अभ्यासाचा कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यामुळं मन अभ्यासामध्ये स्थिर होत नाही. त्यामुळे मुलांना अभ्यासाचा त्रास वाटू लागतो. पण अभ्यास म्हणजे शिक्षा ही कल्पना सोडून अभ्यास म्हणजे
भविष्यातील आपलं परमकल्याण ही भावना जर एखाद्या मुलानं स्वीकारली तर अभ्यास करण्यात त्याचं मन स्थिरावेल, रमेल, रंगेल आणि त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा त्याला स्वानंदाचा स्पर्श घडून आनंद प्राप्त होईल. जी गोष्ट छोट्यांची तीच गोष्ट मोठ्यांची. नावडीचे विषय आवडीचे करण्यासाठी भगवन नाम किंवा विश्व प्रार्थना आपल्या जीवनात फार मोठं कार्य करते. अत्यंत कष्टाचं दळणाचं काम करत असताना संत जनाबाई आवडीने गोडीने देवाचं नामगायन करायचे आणि नाम गाता गाता नामात इतकी रंगून जायची की दळणाचं काम केव्हा संपलं हे सुद्धा तिला कळत नसे. भाविक लोकांचा मात्र असा भोळसट गैरसमज आहे की प्रत्यक्ष विठोबा येऊन तिला मदत करायचा. संत गोरा कुंभार माती वळण्याचं काम करत असताना अखंड नामस्मरण करायचा. नाम घेता घेता नामात रंगून जाऊन तो देहभान विसरायचा. संत सावतामाळी काम करत असताना भगवत नामात आणि भगवत भावात इतका रंगून जायचा की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असंच त्याच्या अनुभवाला येत होतं. या संदर्भात मला एक गोष्ट आठवते ती अशी की माझे एक मित्र एकदा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्या ठिकाणी एक झाडू मारणारी महिला यायची. ती येताना गाणं गुणगुणत यायची, गाणं गुणगुणत झाडू मारायचं काम करायची आणि गाणं गुणगुणतच ती तिथून निघून जायची. एक दिवस न राहून माझ्या मित्राने तिला विचारलं, अहो बाईसाहेब, तुम्ही संसारात सुखी आहात असं दिसतंय, कारण तुम्ही येताना गाणं गुणगुणत येता, गाणं गुणगुणत झाडू मारण्याचं काम करता आणि गाणं गुणगुणत तुम्ही निघून जाता. तुमचं असं आनंदी असण्याचं रहस्य काय? यावर ती जे काही म्हणाली ते चिंतनीय आहे. ती म्हणाली, अहो साहेब, झाडू मारण्याचं काम हे तर मला करायचंच आहे, ते मला टाळता येणार आहे का? मग हे काम मी रडत रडत का करू, हसत हसत का करू नये? थोडक्यात मुखानं नाम, हातानं काम आणि हृदयात राम अशी माणसाची जीवन जगण्याची जीवनशैली असली पाहिजे, असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. मुखानं नाम घेणं हा भक्तियोग, हातानं काम करणं हा कर्मयोग, तर हृदयात राम ही धारणा म्हणजे ज्ञानयोग होय. अशा विशिष्ट पद्धतीनं व्यवसाय किंवा उद्योग केल्यानं माणसाला भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग अशा 3 योगांचा त्रिवेणी संगम साधता येतो. या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते. अशा त्रिवेणी संगमात स्नान करून धन्य आणि कृतकृत्य होण्याऐवजी लोक सिंहस्थ पर्वणीला जाऊन नदीच्या पाण्यात डुबक्या कशाला मारतात हेच कळत नाही. या संदर्भात आणखीन एक मुद्दा स्पष्ट करणे इष्ट वाटतं. या सर्व उदाहरणातील व्यक्ती नामात किंवा गाण्यात रंगून काम करायचे आणि काम करायचे हातानं, परंतु नुसतं हातानं काम करणं सर्वांनाच शक्य नाही. कारण एकाग्र मनानं आणि बुद्धीला ताण देऊन जी कामं करायची असतात ती कामं गाणं गुणगुणत किंवा नाम घेत करता येणं शक्य नाही. याचा भावार्थ असा की प्रामाणिकपणे जीव ओतून काम केल्यानं मन एकाग्र होतं, स्थिर होतं आणि त्या प्रक्रियेत स्वानंदाचा स्पर्श घडून मनाला आनंद होतो. या संदर्भात तुकाराम महाराजांचं हे वचन चिंतनीय आहे. मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काही निज सुखा. अखंड आनंद हे आपलं स्वरूप आहे. हा आनंद आपल्या हृदयातच वास करत असतो, म्हणूनच त्याला स्वानंद असं म्हणतात. स्वानंद स्फुरद्रूप असल्यामुळं तो कर्मरूपानं प्रगट होत असतो. हा स्वानंद प्राप्त करून घ्यायचा नसतो, तर त्या स्वानंदाचा स्वाद घ्यायचा असतो. विशिष्ट पद्धतीनं कर्म करण्यातून या स्वानंदाचा स्वाद घेता येतो. ही प्रक्रिया म्हणजे तल्लीन होऊन काम करणं ही होय. तल्लीन होऊन काम करत असताना स्थिर झालेल्या मनाला स्वानंद स्वरूपाचा स्पर्श होऊन त्या माणसाला कामातूनच आनंद मिळू लागतो. गोष्ट गुरुचरित्रातली आहे. गुरुदेव श्री दत्तात्रयानं 24 गुरु केले असं म्हणतात. त्यातील एक गुरु लोहार होता. श्री दत्तात्रयाला एकदा एक विलक्षण दृश्य दिसलं. लोहाराचं काम करणारा एक माणूस अत्यंत तल्लीन होऊन काम करण्यात इतका रंगून गेला होता की त्याच्या जवळून एक मिरवणूक वाजत गाजत गेली तरी सुद्धा त्या लोहाराचं लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलंच नाही किंवा त्या आवाजानं त्या लोहाराचं चित्त जरा सुद्धा विचलित झालं नाही. लोहाराची ती एकाग्रता आणि काम करण्यात ती तल्लीनता पाहून तो लोहार गुरु करण्यास योग्य आहे असं श्री दत्तात्रयाला वाटलं. तल्लीन होऊन काम करणाऱ्या त्या लोहाराची लागलेली कर्मसमाधी ही गुहेत बसून किंवा जंगलात बसून
योग समाधी लावणाऱ्या योग्यापेक्षा सहस्रपटीने श्रेष्ठ होय, असा जीवन विद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक काम करतात ते अत्यंत कंटाळून, नावडीनं आणि कपाळाला हजार आठ्या पाडून. कंटाळा करून काम करण्यानं कामात चुका तर होतातच, पण कामाचा शीण मात्र प्रमाणाबाहेर वाढतो. त्यामुळे जीवनामध्ये प्रगती होत नाही, तो भाग वेगळाच. याच्या उलट जे आवडीनं काम करतात त्यांना कामाचा शीण तर होत नाहीच, पण त्यांच्याकडून उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं. आवडीनं काम करणाऱ्या माणसाच्या वाट्याला उत्कृष्ट काम केल्याचा आनंद तर येतोच, शिवाय अपवादात्मक प्रसंग सोडल्यास यश येतच आणि अशा माणसाची जीवनामध्ये सर्वार्थानं प्रगती होऊन त्याचं जीवन कृतार्थ होतं. क्वचित प्रसंगी आवडीनं काम करून सुद्धा जरी यश मिळालं नाही तरी आपण उत्तम काम केल्याचं समाधान त्याला मिळतच. याला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. या संदर्भात एका इंग्रजी लेखकाचं हे वचन चिंतनीय आहे. रिवॉर्ड ऑफ अ थिंग वेल डन इज टू हॅव डन इट. ओम शांती शांती शांती.